प्रोफेशन क्या करते हैं, कहाँ से है? यस, गुड मॉर्निंग मैडम. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. मी राजेश्री खेळला ठाण्यावरून आहे. बाय प्रोफेशन मी युनिव्हर्सिटीमध्ये ऑफिसर आहे. मला या कॉलला जॉईन होऊन 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षामध्ये माझा 15 ते 16 किलोचा वेट लॉस आणि बराचसा फॅट लॉस झालेला आहे. आणि ही सर्व कमाल संतुलित आहार आणि वर्कआउट या दोन्हीमुळे झालेली आहे. महिला दिना दिवशी आरोग्यासाठी महिलांना एकच सांगावंसं वाटते की आपण स्वतः आरोग्य सांभाळा. कुटुंबाला सांभाळता आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपले प्रॉब्लेम्स वाढल्यामुळे आपण कुटुंबाकडे हळूहळू दुर्लक्ष होऊन जातं आणि आपल्यालाही त्रास होतो. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्यावर भर द्या. तुम्ही जर का आरोग्य सुधारलं तर आपोआपच कुटुंबाचे सुधारेल. आणि विशेषतः महिलांनी आपल्या मुलांनाही आरोग्याचे महत्त्व पटवून द्यावे. आणि हे क्षेत्र असं आहे की तुम्ही कमवूही शकता आणि स्वतःच्या आरोग्यासोबतच दुसऱ्यांनाही आरोग्य देऊ शकता. त्यामुळे आपण सर्वांनी आरोग्याला महत्त्व द्या. त्यामुळे बरेचसे डिसऑर्डर सुद्धा बरे होतील. आणि देवावेळेस सांगावं असं वाटतं की या कॉलवरच्या सावित्रीबाई आपल्या भांगरे मॅडम आहेत. त्यांनी बऱ्याचशा महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे, सक्षम केलेलं आहे. त्यामुळे भांगरे मॅडमचं भरपूर भांगरे मॅडमचे आभार. आणि तसेच सरांचं तर आहे साथ मॅडमना. परंतु विशेषतः मॅडमनी महिलांना एकजूट करून महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलं. ज्या महिला घरी होत्या, काही करू शकत नव्हत्या कुटुंबाच्या जबाबदारीमुळे, त्या या क्षेत्रात आल्या. त्यामुळे मॅडम आपले फार फार आभार. थँक्यू सर. येस येस, थँक्यू मॅडम. मॅडम, जेव्हा महिलांना किंवा कोणी इतर फॅमिलीला आरोग्य द्यायला जातो तेव्हा महिला सांगतात की हम दिन भर बहुत सारा काम करते हैं तो वही हमारा एक्सरसाइज हो जाता है, तो उसके लिए आप क्या कहना चाहोगे? तर घरच्या कामांमुळे 1 किलो सुद्धा तुमचा वेट लॉस होणार नाही. कारण कार्डिओ वर्कआउट जर केला तुम्ही इव्हन मी स्वतः अनुभवलंय. मी स्वतः स्पोर्ट्समन आहे. 10 वर्षाचा गॅप पडल्यामुळे माझं वेट गेन झालेलं होतं. मी स्वतः 10 किलोमीटर वॉकिंग करत या कॉलला जॉईन होण्याआधी. परंतु 1 ते 2 किलोच्या आसपास त्याच्यावरती नाही. आणि 1 दिवस जरी खाणं झालं तरी वेट वाढत होतं. परंतु 1 वर्षापासून मी फिट झालेले आहे. आणि ताजं टवटवीत वाटतं. कामं करण्यात, प्रवासात कधी जाणवत नाही. त्यामुळे महिलांनी घरच्या कामांसोबतच हा वर्कआउट नक्की करावा. आहार घ्यावा. आहारामध्ये सर्व काही आहे. तुम्ही घरच्या जेवणामध्ये सर्व गोष्टी एकाच दिवशी खाऊ शकत नाही. या आहारामधून एकाच वेळी तुम्हाला सर्व काही मिळतं. त्यामुळे आहाराला 80% आहाराला महत्त्व द्या. 20% व्यायामही करा. दोन्हींची सांगड घाला. तुमचे छान आरोग्य तुम्हाला मिळेल. यस, और मैडम जिसके मन में सकल संतुलित आहार के बारे में डाउट है त्यांच्यासाठी काय सांगाल? ज्यांना डाऊट आहे त्यांनी स्वतः जेव्हा सुरुवात करतात त्यावेळेला आपली बॉडी अनालिसिस करा. ब्लड टेस्ट करून घ्या. आपल्याला काय डिसऑर्डर आहे ते समजतील. त्याच्यानंतर 90 दिवस स्वतःला द्या. आहार आणि व्यायाम करा. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही ब्लड टेस्ट करून पहा. फुल बॉडी टेस्ट करा. तेव्हा तुम्हाला बदल जाणवेल. मी तेच मला गुरुनी परवानगी नव्हती. परंतु मी टेस्ट करूनच या क्षेत्राकडे वळलेली आहे. आणि आता मी सर्व काही डिसऑर्डर बरे झालेले आहेत. फॅटी लिव्हर, कोलेस्ट्रॉल, असं वाटायचं की कधीतरी असं दम लागत होता शेवटी. स्पोर्ट्समन आहे असं सांगायला पण समोरच्याला नको वाटायचं की लोक काय म्हणतील. एवढी अनफिट असून स्पोर्ट्समन कसं काय असू शकतं. परंतु मला नॅशनल लेवलला 69 नॅशनल मेडल्स आहेत. इंटरनॅशनलला मेडल आहेत. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती अवॉर्ड आहे. मी आरोग्याच्या क्षेत्रामध्ये वयाच्या 9व्या वर्षापासूनच आलेली आहे. 14-15 वर्ष बरचसं कष्ट केले. बॉडी फिट होती. स्वतःच्या
निष्काळजीपणामुळे मी पुन्हा अनफिट झालेले होते. तुम्ही असं काही करू नका. तुम्ही जर का या क्षेत्राकडे वळलात तर कंटिन्यू करा आणि आरोग्य सांभाळण्यामुळे वयोमानही वाढेल. थँक्यू सर. यस यस आनंदी हैप्पी आहात मॅडम? हो सर. यस मैडम आपके लिए जोरदार क्लैपिंग. यस इसके बाद हम माधुरी मैडम का रिजल्ट सुनेंगे. यस गुड मॉर्निंग मैडम. गुड मॉर्निंग सर. ग्रेट मॉर्निंग बहुत बढ़िया. एनर्जी का राज क्या है? एनर्जी का राज है सर ये सतत संतुलित आहार. यस आपको क्या बेनिफिट मिला है? यस सर. मी माधुरी प्रताप गुले. बाय प्रोफेशन मी हाऊसवाईफ आहे. मला ह्या कॉलला जॉईन होण्याचं कारण म्हणजे आमच्या सरांचं वाढतं वजन. सुरुवातीला सरांच्या वाढत्या वजनामुळे आम्ही जॉईन झालेलो पण मला सुद्धा बॅक पेन होता. कमरेमध्ये मला गॅप होतं. त्याच्यामुळे कमरेत दुखायचं म्हणजे उभं राहिलं तर बसता यायचं